नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुका माहिती अधिकार महासंघ पदाधिकाऱ्यांनी हालचाल रजिस्टर न भरता 4 तास बेपत्ता झालेल्या दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांना अक्षरशः धारेवर धरून नागरिकांना विनाकारण त्रास देणाऱ्या या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. दुय्यम निबंधक काळे यांच्या तक्रारीचा पाढा वाढतच असून वरिष्ठ कार्यालय मात्र त्यांना पाठीशी घालत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बाबत ही संशय व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील प्रशासकीय इमारतीमध्ये खरेदी विक्री दस्त नोंदवण्याचे दुय्यम निबंधक कार्यालय असून 2.5 ब्लॉकच्या इतक्या मोठ्या तालुक्याचा कार्यभार असणाऱ्या या कार्यालयात नेहमी प्रचंड गर्दी असते. दिवसभरामध्ये 50 ते 60 दस्त नोंदणीचे काम होत असते. या ठिकाणी दुय्यम निबंधक म्हणून दिलीप कुमार काळे हे गेले कार्यभार पाहत आहेत. त्यांच्या मनमानी कारभाराचा फटका मात्र दस्त नोंदणीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मंगळवार दिनांक 10 रोजी हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुका माहिती अधिकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी साहेब बॉसकडे गेले आहेत असे सांगितले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी हालचाल रजिस्टरची मागणी केली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी हालचाल रजिस्टर देण्यास असमर्थता दाखवली. कार्यकर्त्यांच्यासह नोंदणीसाठी आलेले नागरिक दुपारी 1 वाजेपर्यंत ताटकळत राहिले होते. दुपारी 1च्या दरम्यान अधिकारी काळे कार्यालयात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला. हालचाल रजिस्टर आणि तक्रार वहीची मागणी केली. काळे यांना रजिस्टर आणि तक्रार वही देण्यास टाळाटाळ केली. कार्यकर्त्यांचे उग्र रूप पाहून अखेर हालचाल रजिस्टरचे झेरॉक्स देण्यात आले. यामध्ये 2021 नंतर नोंदच नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी कार्यकर्त्यांनी अशा अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाईची मागणी केली. जीपीएसला जायचे हालचाल रजिस्टर मिळत नाही, अभिप्राय बुक मिळत नाही, लोक ताटकं धुवारल्या, ते संडास धुवायला नाही, ते बाथरूम धुवायला नाही, हे तर ओळखपत्र कोणीच घालायला नाही, सगळं ओळखपत्र कोणाचं काय नाही, कुणाचं कोण करणार कर्मचारी आहे काय ते एजंट आहेत. आत अवघड झाले बाबा. हो आतमध्ये आहेत ते सगळे कर्मचारीच आहेत. आतमध्ये सगळे कर्मचारीच आहेत काय? मग आयडी कुठे आहे यांचा? आयडी कुठे आहे? का आयडी घालायला काय अडचण आहे बाई? आयडी आयडी घालायला आम्ही कसं एजंट आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिसची आयडी असणार आयडी कुठल्या कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट आहे? ठीक आहे. कसं दादा माहिती आहे आम्हाला तुमच्या इथे नाही आहे आम्हाला. हा हे असं काय दाखवलं तर कळणार काय? तुम्ही जाता काय मी हेड ऑफिस आहे. हालचाल रजिस्टर आम्हाला दाखवा. नोंद दाखवतो. दाखवा की आम्ही अर्धा तास झालं मागावं लागले तुमच्या स्टाफकडे. तुम्ही आपण दाखवा आम्ही आम्हाला कायम नसताय कायम मी 3 वेळा तुमच्या बाहेर रेकॉर्डिंग अभिप्राय बुक मांडलं काय म्हणजे माहिती काय? बॉस येतात. बॉस म्हणजे कोण? बॉस म्हणजे कोण? बॉस म्हणजे कोण? बॉस म्हणजे कोण एवढं आम्हाला स्पष्टीकरण द्या. बॉस म्हणजे तुम्ही लोकसेवक आहात, आम्ही मालक आहे जनता. आम्हाला बॉस म्हणून कोण सांगत असेल नाही नाही पहिल्यांदा आलाय. पहिल्यांदा आलो नाही आम्ही म्हणजे काय बॉस कलम 21 काय सांगते? तुम्ही तुमच्यासाठी बॉस आहे, आमच्यासाठी बॉस बोलण्यातनं झालं असेल. तुम्ही गेला ना शासकीय हालचाल रजिस्टर आम्हाला हेड ऑफिसला हेड ऑफिस म्हणजे कोणते? मराठीमध्ये नाव सांगा ऑफिसचं. एक मिनिट मराठीमध्ये नाव सांगा कुठल्या ऑफिसला गेलता त्याचं? जे सहजिल्हा निबंधक वर्ग 1. किती वाजता? तुम्ही 11:30 नसतील का? 11:30 होता. तुम्ही रजिस्टर नोंद केला तिथे जाताना आउट होता तुम्ही एंट्री केला काय? मी आउट वरून ऑफिस मधनं केलंय काय? समजा एक वाईट झाला, मी तुमचा एक चांगला नातेवाईक आहे, तुम्ही कामावर बाहेर जाताना ऍक्सिडेंट झाला मेला, तुम्ही शासकीय कार्यात जबाबदारी कुणाची येते? तुम्ही जर इथे एंट्री करून गेला तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला चांगलं होते साहेब.
बरोबर आहे. तुम्ही नोंद करून केला असता तर तुमच्या कुटुंबाला विचारलं का ते साहेब सारखे काम केलं असतं? हालचाल हालचाल रेकॉर्डिंग घ्या. द्या. बाकीची जरा हे करा आमच्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांना आम्हाला आमच्याकडे तुम्हाला त्रास. त्रास करून घेऊ नका. देतो का साहेब? कोरेगाव साहेबांना फोन लाव. ते लावतो.